कांद्याच्या नावावर सगळा करांची सत्यभाऊजी. अरे डॉली वहिनी, किती दिवसांनी दर्शन दिलं तुम्ही. बोला काय हुकूम आहे, काय घेणार? तुमचा वेळ. वेळ तिला अहो तुमच्यासाठी टाइम आहे आपल्याकडे. सांगा काय काम आहे. इकडे या ना, बसून बोलूया. बसायचंय. बोला. सत्यभाऊजी, मला तुमची थोडीशी मदत हवी आहे, कराल? बस काय, अहो मदत करायला आपण नेहमी तयार असतो. अहो तुम्ही ऑर्डर करायची आणि ते काम आपण पूर्ण करायचं. सांगा काय काम आहे. आज व्हॅलेंटाईन्स डे, कबीर आणि राधाचा पहिला व्हॅलेंटाईन डे. आज जर देवा असते तर स्वतःहूनच कबीरसाठी ही डेट प्लॅन केली असती त्यांनी. तुम्हाला तर माहितीच आहे. देवाबाईने लय काय काय केला असता. मला माहितीये तुम्ही पण देवाबाईला लय मिस करताय ना. माझी अशी इच्छा आहे की कबीरला आजच्या दिवशी देवांची कमी नाही जाणवली पाहिजे. आणि म्हणून देवांनी काय केलं असतं तर तसा विचार करून मी कबीर आणि राधासाठी ही डेट प्लॅन करणार आहे. अहो भारी आहे, एकदम बढिया. कमाल प्लॅन आहे तुमचा. एक मिनिट. ये इंटरनॅशनल, ये इकडे. हो आलो आलो. पटकन इकडे ये. हॅलो मॅम. हाय. हाऊ आर यू? आय एम गुड. हाऊ आर यू? आय एम ऑलवेज फिट अँड फाईन. ऍज युजल. झालं तुझं? मी पण बोलू. ये बघ, डॉली वहिनी सांगतायत तसं बढिया हॉटेल बघायचं. तिकडे एकदम मस्तपैकी टेबल बुक करायचं, मस्तपैकी साजवायचं, सगळं एकदम टकाटक दिसला पाहिजे. बरोबर ना? नाही 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 नाही, बाहेरचं कशाला, आपण इथेच करूयात ना, देवानिका कॅफे मध्ये. आपल्याच कॅफे मध्ये? म्हणजे ऑफकोर्स तुम्हाला ओके असेल तर. अहो बस का वहिनी, चालणार ना आपल्याला. वहिनी बोले उधर शोले. ग्रेट. माझ्या मनात असं होतं की आपण ना छान मला एक असं टेबल डेकोरेट करूयात आणि बाकी पण असे हार्ट शेपचे डेकोरेशन करू. केक खूप इम्पॉर्टंट आहे. होणार होणार. आणखीन एक सत्यभाऊजी प्लीज, हा ते जे स्पेशल टेबल आहे ते प्लीज प्लीज बुक करून ठेवा, नाहीतर आयत्या वेळेला खूप गोंधळ होईल, कारण व्हॅलेंटाईन्स डे ची रश असेल ना. अहो वहिनी, स्पेशल टेबल काय, आपण हे हॉटेलच बुक केलं ना. आता बाहेरच्या कोणाला पण आपण आतमध्ये एंट्री देणार नाही. आता हा कॅफे फक्त राधा आणि कबीर साठीच. थँक्यू सो मच. बस का वहिनी, अहो तुम्ही भाऊजी मानता ना आपल्याला आणि थँक्यू पण म्हणता. कसं सत्यभाऊजी, देवा कुठे आहेत काही कळलं? अजून काहीच कळलं नाही, पण भेटेल. देवाबाई नक्की भेटेल, खात्री आपल्याला. मलाही खात्री. ते जर आता इथे असते तर त्यांनी काय काय केलं असतं ते आपण दोघं मिळून पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. आपण करणार, एकदम बढिया काम करणार. आपण सगळं समजावतो ह्याला, नाही तर हा गोळ घालायचा. ये रे इकडे आपल्या बरोबर ये. तेव्हा काय करूया आपण पहिले, सगळ्यात पहिलं ना आज तेव्हा तुम्ही इथे असता तर कबीरसाठी कौतुकाने काय काय केलं असतं. किती खुश आणि एक्साइटेड असतात तुम्ही. तेव्हा माझ्यासाठी नाही पण कबीरसाठी तरी लवकर यावं. माझ्या इतकीच त्यालाही तुमची गरज आहे. आत्ता कुठे वडील काय असतात, बाप मुलाचं रिलेशन काय असतं हे त्याला समजायला लागलं होतं आणि इतक्यातच तुम्ही प्लीज प्लीज देवा लवकर या. मिस यू. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे.
माझ्यासाठी तुम्ही सोबत असलेला प्रत्येक दिवस व्हॅलेंटाईन डेच. कबीर, कबीर काय करतोयस? राधा, किती प्रश्न विचारशील? अरे पण कुठे घेऊन चाललायस मला? तुझा विश्वास नाहीये का माझ्यावर? तर काही बोलू नकोस, फक्त चल 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 चल. कबीर, 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 अरे काय करतोयस हे? मगाशी कोणीतरी प्रॉमिस केलं होतं ना की एकही प्रश्न विचारणार नाही म्हणून. मग झालं, संपलं प्रॉमिस. सरप्राईज. वाव, अमेझिंग. आवडला? काय झालं? आवडलं नाही? बोरिंग, खूप बोरिंग. म्हणजे घेऊन घेऊन मला तू इथे घेऊन आलास या देवोनिका कॅफे मध्ये. बरं, दुसरी कुठलीच जागा सापडली नाही ना तुला? झालं झालं तुझ्या कंप्लेंट सुरू. मला नाही माहिती होतं म्हणून मला काही प्लॅन करायला आवडत नाही. कारण का मी काही अरेंज केलं ना, मी काही प्लॅन केलं की ते तुला आवडत नाही. त्यापेक्षा ना जाऊ दे, आपण ना हे व्हॅलेंटाईन्स डे सेलिब्रेशन वगैरे राहू दे, आपण निघून जाऊया. कबीर, 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 असं नाही. खूप छान कॅफे आहे, पण उलट बरं झालं तू इथेच घेऊन आलास. दुसरी कुठलीच जागा नाही मिळाली. कारण हा देवोनिका कॅफे माझा खूप फेवरेट आहे. बेस्ट कॅफे इन द वर्ल्ड. अमेझिंग, ग्रेट. बस 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 बस, उगाच एवढं खोटं वागायची काही गरज नाहीये. हे बघ, आय नो तुला ही जागा आवडत नाही, बट आजच्या दिवशी प्लेस महत्वाची आहे का? मी ऑफकोर्स प्लेस. वाईट आहेस तू. बरं, तुझ्या इतकी की जरा जास्त. बस. थँक्यू. Excuse me, sir. Cafe already booked आहे, so outsiders are not allowed. Sorry. सॉरी. अच्छा, आम्ही पण सॉरी. कशाला? ह्याच्यासाठी. चाल. आज साधू आपल्या कॅफेवर काहीतरी राडा करायला आलेला असणार. तेव्हा बाई इकडे नाही कव्हर लागली की काय याला, की राधा आज इकडे ही कव्हर लागली. नाही 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 नाही, आत नाही यायला पाहिजे. आपल्यालाच याला बाहेर थांबवायला पाहिजे. सत्या, हा इकडे काय करतोय? आपल्याकडेच येतोय. काहीतरी नक्कीच गडबड आहे.
साधू सत्या बघा आलायस तसाच युटर्न मारून परत जायचं. आपल्याला इथे राडा नकोय, निघ. तू बोलला, आपण ऐकलं. नाही मरत युटर्न, इथेच थांबणार. काय करायचं ते कर. नाही आता तर आपण इथेच थांबणार. हे बघ, आपण आपला जुना धंदा कधीच असा रस्त्यावरती आणला नाही. तू पण आणू नको. आपल्याला इथे राडा नकोय, लय बेकार होईल. निघ इकडनं. हे धमकी, साधूला धमकी. सत्या, ये साधु कौन है, क्या है, भूल गए लगता है. याद दिला तू. अरे छोड़ यार, गर्मा गर्म कॉफी पीने के लिए आया हूं. कॉफी पीऊंगा, चला जाऊंगा. बस तू कुछ उंगली मत करना, वरना तुझे पता है ज्यादा देर बात नहीं करता हूं मैं. ये बघ, तुला जे काय नडायचंय ते आपल्याला नड. हे असले तमाशे इथे नाही चालणार. आणि तुला ज्यादा बोलायची आदत नाही ना, तशी आपल्याला पण एक आदत आहे. आपण जे बोलतो ते करून दाखवतो. लय बेकार आदत आहे आपली. काय करणार? नाही काय करणार? धंदा तर सोडला ना. धंदा सोडलाय पण विसरलो नाही. त्यामुळे कोणाला कसा अवकादीत ठेवायचा आहे बरोबर माहिती आपल्याला. तू पण अवकादीत राहायचं, नाहीतर काय करणार? तुझा देवाभाई पुढे दिसत तर नाही, घाबरला काय? तुला देवाबाईला भेटायचं ना, तर देवाबाई इथे नाही. तो जेव्हा केव्हा परत येईल ना, तर सगळ्यात पहिलं तुला दर्शन देईल. कळला? निघ इकडनं. अरे हाँ, पुराने दोस्त, पुराना धंधा यूं ही भुला ही नहीं जाते. गर्मा गर्म कॉफी पीते. चल. ये का डोक्यात जातो तू, कळत नाही का तुला? मच नकोय आपल्याला. अरे निघा नाही इकडनं. सत्या, हा साधू स्वतःच्या मर्जीने येतो, स्वतःच्या मर्जीने जातो. तू का डोक्यात जातो रे? एकदा सांगून कळत नाही का रे? निघ नाही इकडनं. सत्या, अरे काय झालं? अरे काय नाही कबीर बाबा, हे आपला रोजचाच आहे. तुझं चालू दे, तू टेन्शन घेऊ नको. चालू दे तुझं. खूनी मवाली गैंगस्टर है तू, और अगर तेरी बेटी को ये सब पता लग गया ना तो चीथड़े उड़ जाएंगे तेरे. देवा की जान, क्या बात है. ए साधू, हेलो मैम. हेलो सर. थँक्यू. हॅपी व्हॅलेंटाईन डे मॅम. सर, आता मला तरी थँक्स म्हणणार आहेस का? तुला का थँक्स म्हणू? आज व्हॅलेंटाईन्स डे, एवढं स्पेशल सगळं मी ऑर्गनाईज केलंय. मला अप्रिशिएट नाही करणार? तुला का अप्रिशिएट करू? मग म्हणजे करायचं झालं तर मी त्या देवाला अप्रिशिएट करेन ना. आणि त्याच्याचमुळे तर आपण दोघं एकत्र आलोय आज. सो थँक गॉड. अच्छा, तो देवा. मला वाटलं तू देवाबद्दल बोलतेस. आता त्याचा काय संबंध आहे इथे कबीर? तूच आता बोललीस ना की मी देवाला अप्रिशिएट केलं असतं. मला वाटलं तू देवा सुर्वेबद्दल बोलतेस. कबीर, तू हे मुद्दामून करतोस ना प्रत्येक वेळेला? आता मी काय केलं? मुद्दामून सारखं देवा 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 करतोयस. त्या देवा सुर्वे आणि माझा काही संबंध नाही. पण मी कुठे काय म्हणालो? तूच त्याचं नाव घेतलंस. आणि एनिवे तू एवढी का चिडतेस? इट्स ओके, तू एवढी पॅनिक नको होऊ ना. कबीर, हे बघ, आज आपला पहिला व्हॅलेंटाईन डे आणि तरी तू सारखा त्या देवाबद्दलच बोलतोयस. सारखं देवा देवा देवा. एनिवे तू एवढी का चिडतेस? एवढी का पॅनिक होतेस? कबीर, आज आपला फर्स्ट व्हॅलेंटाईन डे आहे, तरी तू का सारखं देवा देवा करतोयस? बरोबर तू देवा कसा मदेल हे तू बघतो. बरं, तरी आज तुला त्याच्याबद्दल बोलायचं असेल ना सारखं, तर तू एक काम कर, त्या देवालाच इथे बोलव आणि त्याच्याशीच गप्पा मार ना. मी निघते. ओके, बाय. राधा 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 थांब. सॉरी मिस राधा अलकनंदा शिंदे. आय एम सॉरी. तू चिडू नकोस. हे बघ, हवा तर ना मी देवाचं नावही नाही घेणार, पण प्लीज तू चिडू नकोस. ओके ओके.
इसका मतलब इसे पता ही नहीं है कि ये जिससे प्यार करता है वो देवा की बेटी है। बेचारा। कोई बात नहीं, मैं हूं ना। शपथ, या साधूची आपल्या कॅफेत यायची हिंमत कशी काय झाली? आलाय स्वतःच्या पायाने, पण जाताना स्वतःच्या पायाने जाणार नाही. चला, आपण काय पण करू शकत नाही ना. भाई इथे नाहीये आणि राधा कबीर पण इथेच आहे. नाही नाही नाही, या साधूचा काय पण भरोसा नाहीये. या राधा कबीर समोर आपण या साधूचं काय पण करू शकत नाही. नाही नाही, आपण काहीतरी करायला पाहिजे. अरे पांडे कब्बर, अरे फोन उचला रे. अरे यार, फोन उचला ना कोणीतरी. भाई, अरे कुठे गेलाय तू? तू आता इथे असायला पाहिजे होता. भाई, तुझी गरज आहे आपल्याला. भाई, तू परत ये रे भाई. राधा, आज आपला पहिला व्हॅलेंटाईन्स डे. सो आज जर मी तुझ्याकडे काय मागितलं तर देशील? नाही नाही ना म्हणणार? विचार करावा लागेल. मस्करी करत होते. माग, हवं ते माग. त्याआधी तुझ्यासाठी हे गिफ्ट. पण काय यात कबीर? ते तू नंतर उघडून बघ. बट या गिफ्टच्या बदल्यात मला तुझ्याकडून काहीतरी हवंय. वचन, प्रॉमिस. वचन दिलं. अगं पण आधी काय आहे ते ऐकून तरी घे. कबीर, माझा विश्वास आहे तुझ्यावर. माग. आठवड्यातनं एकदा, अटलिस्ट वन्स अ वीक, तुझ्या हाताने माझ्यासाठी काहीतरी खायला बनवायचं स्पेशल. मग त्या नूडल्स असल्या तरी चालतील. बर, डन. आणि तसंही मी आता पिंकी ताईकडून खूप साऱ्या रेसिपी शिकले. सो डन. आता दुसरं वचन. म्हणजे 7 वचन आहेत, जमतील ना? ओ, चॅलेंज एक्सेप्टेड. ए, पण प्रत्येक वेळी तूच वचन नाही घ्यायचं, मला पण वचन द्यायचं. ओ, ओके. मग 1 बाय 1. डन. म्हणजे मग आता माझी टर्न ना? ओके. मग मी कितीही रागवले ना तरी प्रत्येक वेळी तुम्हाला मनवायचं. बापरे, म्हणजे मला तर हे रोजच करायला लागणार आहे. कबीर, प्रॉमिस. आता तिसरं वचन. ओके. तू मला तुझ्या मोबाईलचा पासवर्ड सांगायचास. कबीर, हे काय आता? बघ, विचार कर. दिलं. कबीर, माझं सगळं आयुष्य तुझं आहे, तर पासवर्ड काय चीज आहे? आता चौथं वचन.
तू मान. ओके, मी कितीही खाल्लं ना तरी तू मला थांबवायचं नाही. आणि मी कशीही दिसले किंवा माझं वेट कितीही वाढलं तरी तू माझ्यावर तितकंच प्रेम करशील. राधा उठ ना, तू खूप जड आहेस. ऑलवेज राधा, तू कशी असलीस ना तरी मी कायम तुझ्यावरच प्रेम करेन. प्रॉमिस. लव्ह यू राधा.